पर्यावरण संरक्षण आणि इंद्रायणी नदी संवर्धनाचा संदेश देण्यासाठी रविवारी पिंपरी चिंचवड शहरात भव्य रिव्हर सायकलथॉनचे आयोजन करण्यात आले। मोशी येथील स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण छत्रपती संभाजी महाराज स्मारकापासून या जागरूकता रॅलीला सुरुवात झाली। पहाटेपासूनच हजारो नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभागी होत नदी व पर्यावरण संवर्धनाची भूमिका अधोरेखित केली। या रॅलीचा फ्लॅग ऑफ पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त व प्रशासक श्रवण हर्डीकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, भाजप आमदार महेश लांडगे आणि अमित गोरखे यांच्या हस्ते करण्यात आला। पर्यावरण रक्षण, नद्यांची स्वच्छता आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी दरवर्षी आयोजित होत असलेली ही सायकलथॉन यंदाही तितक्याच जोशात पार पडली। पिंपरी चिंचवड महापालिका, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, धर्मवीर संभाजी महाराज स्मारक समिती, अविरत श्रमदान, सायकल मित्र पुणे आणि महेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी इंद्रायणी सुधार प्रकल्पासंदर्भातला जो काही आमचा डीपीआर आहे तो मंजूर केला आणि याला विशेष करून राज्य सरकारकडून 700 कोटीचा निधी त्यामध्ये मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये आता काम करण्याला आता आपल्याला सुरुवात होईल। मला वाटतं ते आता पिंपरी चिंचवड महापालिका ते टेंडर पब्लिश करत आणि मला वाटतं आचारसंहिता महापालिकेची लागण्याच्या अगोदर आमचा प्रयत्न राहील की त्याचं भूमिपूजन किंवा चालू करण्यासाठी। दादा, ज्या पद्धतीने मोठ्या संख्येने म्हणजे जे सायकलचं सवार आहेत ते सहभागी होत असतात या रॅलीमध्ये, संपूर्ण शहरामध्ये वेगळं सायकल ट्रॅक बनवण्याचं काही नियोजन वगैरे आपण करत आहात का? सायकल ट्रॅक तर बनवतोच आपण। माझं तर असं मत आहे की हे पिंपरी चिंचवड शहर औद्योगिक, सांस्कृतिक, जसं शैक्षणिक आहे तसं क्रीडा क्षेत्रात सुद्धा उत्तम असलं पाहिजे। कारण मला स्वतःला असं वाटतं की या देशाचं नेतृत्व खेळामध्ये करणारे खेळाडू तयार करण्याची क्षमता किंवा तसे खेळाडू आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये आहेत। त्यांच्यासाठी जे पण इन्फ्रास्ट्रक्चर लागेल ते उभं करण्यासाठी प्रयत्न करायचे। हिंदी में जानना। इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन हा उपक्रम आता अनेक वर्षापासून आपण या परिसरामध्ये, पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये, भोसरीच्या परिसरामध्ये करतो आहोत आणि याचा वाढता प्रतिसाद दरवर्षी आपण पाहत आलेलोच आहोत। मला असं वाटतं की प्रतिसाद हा नागरिकांमध्ये होत असलेल्या कुठे ना कुठेतरी जागृतीचा परिणाम आहे। सायक्लोथॉन हा त्याचं एक सिम्बॉल आहे। सायक्लोथॉनच्या माध्यमातून आपण एक पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेचा संदेश देतो। आता पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रो देखील आलेली आहे, पण पर्यावरण हे एक पूर्ण मोठी इकोसिस्टीम आहे ज्याच्यामध्ये नद्या हा आपला सगळ्यांचा जीवन स्रोत आहे आणि ह्या नद्या स्वच्छ राहाव्यात, त्यांचं जतन व्हावं आणि त्यांचं निरंतर आपल्या सगळ्यांचं जीवन चालू राहण्यासाठी त्यांनी आपल्याला कायमस्वरूपी पाणी देत राहावं, स्वच्छ पाणी देत राहावं। ही राखण्याची जबाबदारी केवळ प्रशासन, महानगरपालिका, राजकारणी यांची नसून ती सर्व नागरिकांची आहे आणि कुठेतरी या सायक्लोथॉन असेल किंवा असे पर्यावरण जागृती करणारे असे अनेक जे उपक्रम आपण राबवतो त्यातून हा संदेश नागरिकांपर्यंत घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न करतो। हा एक मेळावा असा आहे की ज्याच्यामध्ये नागरिक एकत्र येतात, एकमेकांशी जोडले जातात आणि यातून कुठेतरी नवीन उपक्रम तयार होत असतात, त्यांची अंमलबजावणी होत असते। टप्प्याटप्प्यात आपण वेगवेगळे आपल्या ज्या नद्या आहेत त्यांचं संवर्धन, जतन आणि त्यांचं मग तिसऱ्या टप्प्यामध्ये सौंदर्यीकरण अशा स्वरूपाचं देखील नियोजन केलेलं आहे। आणि मेट्रोच्या सोबत मग मेट्रोपर्यंत येण्यासाठी नागरिकांचे पदपथ असतील किंवा नागरिकांनी त्याच्या सायकलनी मेट्रोपर्यंत येणं असेल, अशा स्वरूपाच्या शेवटी पर्यावरणपूरक जर आपण जगत राहिलो तर भावी पिढीचं आयुष्य चांगलं राहणार आहे आणि अशा स्वरूपाचा हा मेसेज या विविध कार्यक्रमातून विशेषत्वानं इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉनमधनं आपण देतो आहोत। मोठ्या संख्येनं नागरिक याच्यात आता सहभागी होत आहेत, पण ही कुठे ना कुठेतरी आता जीवनशैली बनावी अशी माझी अपेक्षा आहे आणि सगळ्यांना आवाहन देखील आहे।